मित्रांनो, मालिकेमध्ये छान ट्विस्ट आला आहे. पार्थच्या मनात गैरसमज पसरवणाऱ्या रम्याला चांगलेच तोंडावर आपटवून काव्याने पार्थला गोड सरप्राईज दिले. काव्याची शेवटची आठवण नंदिनीकडून नष्ट होता क्षणी जीवाचं बदललेलं वागणं पाहता नंदिनीने धक्कादायक निर्णय घेतलाय आणि काव्याच्या IAS होण्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्लॅन रम्याचा आता तिच्यावरच उलटणार आहे आणि तो उलटवणार आहे स्वतः पार्थ. बघूयात मग हे 3 छान ट्विस्ट नक्की घडतात तरी कसे. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघा. रम्या पार्थसोबत ऑफिसमधून घरी पोहोचलेली असते. पार्थ डॉक्टरांशी बोलत असतो. आत्ता सध्या तरी जीवाला बरं वाटत असल्याचं सांगतो आणि फोन ठेवून देतो. रम्या विचारते की काय म्हणाले डॉक्टर, काही त्याला पथ्यपाणी वगैरे पाळायचं तर नाही आहे ना. तेव्हा पार्थ तिला सांगतो की नाही. रम्या मुद्दाम पार्थला विचार करायला भाग पाडते. काय होऊन बसलं ना आपल्या जीवाच्या बाबतीत. म्हणजे आधी किती हसता खेळता राहणारा आपला जीवा लग्नानंतर अगदी विजल्यासारखा झाला ना. मनात कसली तरी सल घेऊन वावरत होता तो आणि आता त्याला जखम घेऊन वावरावं लागणार आहे. पार्थ रम्याच्या होला हो करतो. पार्थ म्हणतो की जे झालं ते झालं, परंतु आता जीवाच्या बाबतीत मी काहीच चुकीचं घडू देणार नाही. एक मोठा भाऊ म्हणून मी कायम त्याच्या पाठीशी सावलीसारखा उभा असेल. रम्या सांगते की अगदी खरं आहे आणि पार्थ माझा विश्वास आहे तुझ्यावरती की तू त्याच्या बाबतीत काहीच नाही घडू देणार. परंतु मला ना राहून राहून काव्याची खूप काळजी वाटते. पार्थ आश्चर्याने विचारतो की काव्याची काळजी का वाटते. रम्या मुद्दाम गोष्टी उकरून काढण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की नाही म्हणजे नंदिनीच्या बाबतीत जे काही घडलं, तिच्यावरती जो हल्ला झाला त्याच्यानंतर काव्याचा IASचा क्लास तर कायमचा बंदच झालाय आणि माहीत नाही का, परंतु फार्म हाऊसवरून आल्यापासून ना काव्या थोडीशी विचित्रच वागते. म्हणजे तेव्हापासून तर तिने घराच्या बाहेर पाऊलही टाकलं नाही. आधी कसं तू तिला क्लासला सोडण्यासाठी थांबायचाच ना, तिची वाट बघायचा, परंतु आता तसं काहीच नाही आहे. रम्या गालातल्या गालात हसत पार्थला विचारते की नाही म्हणजे काव्याला आधी हे लग्नच नको होतं आणि आता तिला अभ्यासही नको वाटायला लागलाय की काय. तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो की नाही रम्या, असं काहीच नाही आहे. म्हणजे जे काही घडलं ना त्यामध्ये त्या खूप डिस्टर्ब झाल्यात आणि त्याच काय, खरं तर आपल्या घरातल्या सगळ्यांचीच तशी अवस्था आहे. आपण काव्याला थोडासा वेळ दिला पाहिजे या सगळ्या गोष्टीतून सावरण्यासाठी. परंतु रम्या मुद्दाम पार्थच्या मनात काव्याविषयी गैरसमज पसरवण्यासाठी प्रयत्न करते की नाही पार्थ, अरे म्हणजे तूच बघ ना, आजूबाजूला जे काही घडतंय त्याचा काव्यावरती परिणाम व्हायलाच नकोय. ती सतत जर अशी अस्वस्थ राहिली तर मग अभ्यास कधी करणार. परंतु काव्याचा अप्रोच काहीतरी वेगळंच आहे. त्यात तिला IAS व्हायचं आहे आणि IAS होण्यासाठी किती डेडिकेशन्स लागतात ते तर तुला चांगलेच माहिती आहे. रम्या मुद्दाम पार्थला टेन्शन देते. ती तर कधी पुस्तक हातात घेताना सुद्धा दिसत नाही. अरे रम्याला वाटत असतं की काव्याबद्दल पार्थला फितवलं म्हणजे झालं, परंतु रम्या स्वतःच चांगलीच तोंडघशी पडते, तीही दुसऱ्याच सेकंदाला. ज्या क्षणी पार्थ रूमचा दरवाजा उघडतो त्याचा आनंदाचा पारावारच उरत नाही, कारण समोर काव्या अभ्यास करत असते. तिच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी काव्याने पहिलं पाऊल टाकलेलंच असतं. पार्थची कळी खुलते. रम्या पाठीमागून येऊन पार्थला हसताना पाहून विचारते की हसतोयस का. तेव्हा पार्थ रम्याला इशारा करतो आणि जेव्हा रम्या आतमध्ये डोकावते तर चक्क काव्या अभ्यास करत बसलेली असते. रम्याला तिने चांगलंच तोंडावर आपटलेलं असतं. आता पार्थ रम्यावरती हसतो. काय म्हणत होतीस. IAS होणं खूप कठीण असतं. बघितलं, काव्या सरप्राईज द्यायला कधीच चुकत नाहीत. त्यांच्यामध्ये डेडिकेशन्स नाही आहेत, त्या अचीव करूच शकत नाहीत. परंतु आता तू बघच रम्या, काव्या काय कमाल करून दाखवतात. पार्थाने सुद्धा कपटे रम्याच्या तोंडावर चांगलं चपराक मारलेलं असतं. बोलतीच बंद होते. रम्याच्या तोंडून आता एक चकार शब्दही फुटत नाही आणि तोंड फिरवून ती तिच्या रूममध्ये निघून जाते. पार्थ मात्र एकटक काव्याकडे पाहतच राहतो आणि पार्थला काव्याविषयी इतकं अप्रूप वाटत असतं. काव्याचं अजूनही लक्ष नसतंच. ती तिच्या अभ्यासामध्येच व्यस्त असते आणि पार्थचे नजर मात्र काव्यावरून हटतच नाही. किती गोड सरप्राईज दिलेलं असतं.
त्या इथेच आता खूप मोठा ट्विस्ट आलेला असतो. कारण जेव्हा नंदिनी घरी परतते पाहते तर जीवा गाढ झोपी गेलेलं असतं. नंदिनी थोडा वेळ त्याच्याकडे कटाक्ष टाकते. तीही थकून आलेली असते. त्यानंतर तिच्या हातामध्ये असलेल्या पिशव्या ती चेअरवरती ठेवून देते आणि जेव्हा ती जीवाचं कपाट उघडायला जाते तेव्हा तो हँडमोल्ट पडतो आणि खळखण फुटतो. नंदिनीला जबरदस्त धक्काच बसलेला असतो. त्या झालेल्या आवाजाने जीवाला जाग येते आणि जीवाची नजर तेव्हा त्या हँडबोल्टवरती पडते. जीवाच्या काळजाचा ठोकाच चुकतो. तो धावत येतो. नंदिनीकडे डोळे वटारून पाहत असतो. दुसऱ्या सेकंदाला खालती बसतो आणि खूप गोंधळून गेलेला असतो. नंदिनी त्याला समजावते की तुम्ही राहू देत, माझ्याकडून चुकून झालं. तेव्हा जीवा तिच्यावरतीच खेक असतो की प्रत्येक गोष्ट तुझ्याकडून चुकूनच कशी होते ग. आणि तेच काचा उचलत असताना जीवाच्या हाताला जखमही होते. नंदिनीला खूप टेन्शन येतं. जीवाला ती अडवण्याचा प्रयत्न करते परंतु जीवाच्या तोंडून असं वाक्य बाहेर पडतं की नंदिनीचं काळीजच पिळवटून टाकतं. जीवा मोठ्यानेच खेक असतो की अगं शेवटची आठवण होती ही आमची. नंदिनी जबरदस्त शॉकमध्ये खालती कोलमडूनच पडते. जीवाने कितीही सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याच्या मनात दडलेलं काव्याविषयीचे प्रेम तो कधी लपूच शकलेला नसतो. आणि आत्ता नंदिनीला खात्री पटलेली असते की जीवा अजूनही त्याच्या त्या प्रेमाच्या सिच्युएशनमधून बाहेर आलेलाच नाही आहे. नंदिनीला इतका धक्का बसलेला असतो आणि जीवा इतका वेड्यासारखा वागतो. त्याला ते हँडमोल्ट आता परत कसं जोडता येईल याचा विचार पडलेला असतो. नंदिनी शॉकमध्ये आहे. ती रडते. त्याच्याकडे त्याचं कसलंच लक्ष नसतं. इकडे पार्थ रूममध्ये येताच काव्याची थट्टा काढतो की अरे वा 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 चष्मा, काय करताय तुम्ही. तेव्हा काव्या बोलते की इंटेरियर करते. मदत करताय. पार्थ म्हणतो की अरे वा, ही तर माझी फील्ड आहे, मदत तर करायलाच हवी आहे ना. काव्या रिक्वेस्ट करते की पार्थ प्लीज, तुम्ही मदत नाही केली ना तरी चालेल, शांत तरी बसता येईल. पार्थ म्हणतो की आय लाईक इट. तेव्हा काव्या म्हणते की आय डोंट लाईक इट. त्यावरूनही पार्थ मस्करी चालू करतो की अरे वा वा वा, म्हणजे एकदम मिथुन काकांसारखं बोललात हा तुम्ही. अरे वा 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 म्हणत पार्थ हसत असतो. तेव्हा काव्या त्याच्यावरती चिडते की काय हसताय, तुमचं वागणं मला पटलं नाही ना म्हणून बोलले आय डोंट लाईक इट. तेव्हा पार्थ विचारतो की एक मिनिट, म्हणजे मी जे काही बोललो माझं वागणं तुम्हाला आवडलं नाही का. तेव्हा काव्या सांगते की हो. काव्याच्या नाकाच्या शेंड्यावर राग असतो आणि पार्थ इतकं प्रेमाने तिच्याकडे पाहत तिला म्हणतो की सो क्यूट. तेव्हा काव्या आश्चर्याने पाहत विचारते की काय. पार्थ विषय बदलतो की चष्मा, चष्मा म्हणजे माझ्यासारखंच तुम्ही किती क्यूट दिसताय, मला माहीत नव्हतं तुम्हाला पण चष्मा येते. तेव्हा काव्या म्हणते की रीडिंग ग्लासेस आहेत ते. पार्थ मस्करी करतो की अहो रीडिंग ग्लासेस काय म्हणा किंवा चष्मा म्हणा, बघायचं तर त्या काचेतूनच आहे ना. आणि तो मोठ्या मोठ्याने हसायला लागतो. काव्या तिच्या अभ्यासामध्ये व्यस्त असतानाच पार्थ तिला म्हणतो की वा वा काव्या, मजा आहे तुमची. परत काव्या रागात विचारते की काय मजा आहे यात. तेव्हा पार्थ जुन्या आठवणी काढतो. म्हणजे ना लहानपणी बाबा जेव्हा मला जीवाला एखादी वस्तू घेऊन यायचे ना तेव्हा ते आमच्या हाती सोपवत म्हणायचे वा पार्थ वा मजा आहे तुझी, वा जीवा मजा आहे तुझी. म्हणून मी म्हटलं ना चष्मा वगैरे तुम्हाला आहे, मजा आहे हा तुमची. तेव्हा काव्या अस्वस्थच होते आणि काव्याचा पडलेला चेहरा पाहून पार्थला टेन्शन येतं. पार्थ विचारतो की काय झालं. तेव्हा काव्या म्हणते की मला अभ्यास करताना कोणी डिस्टर्ब केलेलं अजिबात आवडत नाही. आता पार्थ म्हणतो की ठीक आहे जातो मी, परंतु त्याची पावलं काही तिथून निघतच नाहीत. पार्थ परत थांबतो आणि परत काव्याची मस्करी करतो. मला काय आवडलं माहिती आहे, तुम्ही अभ्यास करताय ती गोष्ट तर आवडली, परंतु मला नक्की काय आवडलं ते विचारा ना प्लीज, विचारा विचारा. तिच्या मागेच लागतो. तेव्हा काव्य वैतागून विचारते की काय. पार्थ म्हणतो की आज पुस्तक सरळ आहे आणि परत हसायला लागतो. काव्याच्या मनात इतकं दुःख साठलेलं असतं. पार्थला ती उत्तर देते की आता सरळ मार्गाने चालायचं ठरवलंय मी, मागच्या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने आयुष्याचे धडे गिरवणार आहे. आता माझा फोकस फक्त माझ्या अभ्यासावरती असेल. तेव्हा पार्थ खुश होत काव्याला म्हणतो की खरंच ऐकून खूप बरं वाटलं, आयुष्यामध्ये मागचं सगळं विसरून नव्याने पाठी गिरवायला घ्यायचे. आणि दुसऱ्याच सेकंदाला पार्थ हसत काव्याला म्हणतो की तुम्ही ना अगदी माझ्यासारख्याच आहात,
काव्या म्हणते की अरे देवा. पार्थ विचारतो तुम्हाला अरे वा म्हणायचं आहे का? काव्या त्याचा गैरसमज दूर करते की नाही नाही नाही, अरे तेव्हाच म्हणायचं होतं. काव्या आपला चष्मा उतरवते आणि पार्थला विचारते की माझ्यात तुमच्यासारखं नक्की काय आहे हो? तेव्हा पार्थ म्हणतो की मी सुद्धा ना असाच तुमच्यासारखा पेटून उठलो होतो. दहावीमध्ये असताना असाच जिद्दीला पेटलो होतो. तेव्हा काव्या वैतागून पार्थला थांबवते की आता तुम्ही तो किस्सा सांगणार म्हणजे तो खूप मोठा असेल आणि तो जास्त बोरिंगही. पार्थ विचारतो की एक मिनिट, तुम्ही मला बोरिंग म्हणताय का? तेव्हा काव्या म्हणते की हो. पार्थ सांगतो की काय यार, किती छान फ्लो पकडला होता मी. काव्या म्हणते हो, मी पण अभ्यासाचा फ्लो पकडलाय, तो तुमच्यामुळे तुटतोय. थोडंसं शांत बसता येईल का? तेव्हा काव्याला पार्थ म्हणतो ठीक आहे, तुमच्या अभ्यासामुळे गप्प बसतोय, नाहीतर खरं तर काव्याने आयुष्याचा धडा नव्याने गिरवायचं ठरवलं. हीच पार्थसाठी खूप आनंदाची बातमी असते. आणि पार्थ तिला परत विचारतो की तुमच्यासाठी मी कॉफी घेऊन येऊ का? तेव्हा काव्या नकार देते. तो विचारते की मग फ्रूट? परतही काव्याचा नकार येतो. परत पार्थ विचारतो की मग प्रोटीन शेक? तेव्हाही काव्या नकारच देते. पार्थ काव्यापासून उठतो आणि काव्या दुमडलेलं पुस्तक सरळ करत असते. तेव्हा तो तिच्या अवतीभोवतीच घुटमळत असतो. त्यानंतर परत तिच्या शेजारी येऊन बसतो आणि काव्याला म्हणतो पान दुमडणं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीवरती फिसकरणं चांगलं नसतं. काव्या फक्त त्याच्याकडे एक कटाक्ष टाकते आणि त्यानंतर परत आपल्या कामात व्यस्त होते. पार्थ तिला म्हणतो की हे घ्या तुमच्यासाठी, माझ्या आवडत्या खास व्यक्तीने मला दिलेलं बुकमार्क आहे आणि तुम्हाला माहिती आहे याच्यावरती खूप छान कविताही आहे, मी वाचून दाखवू? काव्या काहीच बोलत नाही, तरीसुद्धा पार्थ तिला म्हणतो की थँक्यू आणि कविता वाचायला सुरुवात करतो. फुलं पाखरू वेड मनाच्या नादी लागून इथे तिथे उडतं, पण कधीतरी थांबून ते स्वतःचं फूल शोधतं आणि मग सुखाचं नवं पर्व घडतं. आता पार्थला समजावण्यात काही अर्थ नाही आहे, म्हणून काव्या वैतागून पार्थच्या हातातलं ते बुकमार्क घेते आणि बुकमध्ये ठेवून देते. तेव्हा पार्थ परत थट्टा करतो, काय आहे ना, कविता आवडली आहे की नाही ते नंतर सांगा, परंतु ऑल द बेस्ट हा तुमच्या केलेल्या नवीन सुरुवातीसाठी. काव्यापेक्षा जास्त तर पार्थ तिच्यासाठी खुश असतो. काव्याने आपल्याला तोंडावर पाडलं तेही पार्थला गोड सरप्राईज देऊन ही गोष्ट रम्याच्या मनातून जाता जात नसते आणि वसुआत्या मात्र मस्त आईस्क्रीमचा आनंद लुटत असते. जेव्हा आईस्क्रीम खाण्यासाठी ती रम्यावरती जबरदस्ती करते, रम्या तिच्यावरतीच खेकसते. वसुआत्या विचारते की अगं ठीक आहे, नाही तर नाही, एवढं चिडायला काय झालंय तुला? आणि तू जेवण का नाही केलंस? मगाशी तशीच वरती निघून आली, डाएट वगैरे चालू केलंय की काय? तेव्हा रम्याचा राग अनावर होतो. आता कसं जेवायचं तूच सांग ना मला. छोट्याच्या गोष्टीचा रम्या इतका बाऊ करत असते. ती वसुआत्याला सांगते की अगं आई, काव्या आज जेवायला आलीच नाही. तेव्हा वसुआत्या आश्चर्याने विचारते की ती जेवायला आली नाही तर तुला काय एवढं खटकतंय? ती जेवू नाही तर बसू, तुला का तिचा एवढा पुळका आलाय? तेव्हा रम्या वैतागून म्हणते की तुला कळत नाही आहे का, ती जेवायला का आली नाही माहिती? कारण तिने अभ्यासाला सुरुवात केली आहे. अभ्यास करताना झोप लागू नये म्हणून तिने जेवणसुद्धा स्किप केलं आहे. आता वसुआत्या वैतागून विचारते की बाई, बोलायचं असेल तर सरळ बोल ना, हे कोड्यातलं बोलणं कशाला? तेव्हा रम्या वैतागून सांगते की आई, तुला कळत कसं नाही आहे गं? ती काव्या जिद्दीला पेटले. ती काव्या आता अभ्यासात रमते. काही दिवसानंतर ती संसारात रमायला लागली तर नाही 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 आई, तुला कळतंय का ही गोष्ट किती सिरियस आहे? तेव्हा वसुआत्याही म्हणते की हो गं रम्या, ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. तेव्हा रम्या मुद्दाम टोमणे मारते, कसं कळणार ना तुला, तू तर इथे आईस्क्रीम खाण्याचा आनंदच लुटत बसलेस. आता काव्या जिद्दीला पेटले, ती पुढे जाते, मूव्ह ऑन होते. म्हणून रम्या तिची टांग खेचायचं ठरवते. वसुआत्याला ती प्लॅन समजावून सांगते की आपल्याला काव्याच्या अभ्यासामध्ये इतके अडथळे निर्माण करायचे आहेत ना, तिच्या IAS होण्याच्या मार्गात आपल्याला प्रचंड काटे पेरायचेत की त्या ठिकाणापर्यंत ती कधी पोहोचलीच नाही पाहिजे. वसुआत्याला स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त पार्थ काव्यावर विश्वास असतो. ती रम्याचा भ्रम दूर करते की नाही 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 रम्या, आपण काव्याच्या IAS होण्याच्या मार्गात कितीही काटे पेरले ना
तरी तो पार्थ तिच्या सोबत आहे. तो कायम तिच्या मार्गात फुलांची उधळणच करत राहील. वसवात्या रम्याच्या डोक्यात भरलेले जे किडे असतात ना ते सगळे बाहेर काढते. तिला बोलण्याचा चान्स तर देतच नाही. आपण तिच्या मार्गात टाकलेले काटे आहेत ना ते कधी तिला दिसणारही नाहीत आणि टोचणारही नाहीत. कारण काव्या IAS होण्यासाठी जितके प्रयत्न करते, जितकी मेहनत घेते, जितकी जिद्दीला पेटले ना त्याच्यापेक्षा जास्त पार्थ तिची साथ देतोय. काहीही करून पार्थ काव्याला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचवणारच. तेव्हा रम्या वैतागून विचारते की आता हे कशावरून ठरवतेस तू? तेव्हा वसुहत्या सांगते की कशावरून म्हणजे आत्ता जेव्हा किचनमधून मी आईस्क्रीम घेऊन वरती येत होते ना तेव्हा पार्थ किचनमध्येच होता. तो काव्यासाठी स्वतः कॉफी बनवत होता. आता तर रम्याच्या तळपायाची आग मस्तकातच जाते. दुसऱ्याच सेकंदाला रम्याचा प्लॅन तयार होतो आणि ती आनंदाने विचारते की पार्थ स्वतः काव्यासाठी कॉफी बनवतोय. वाव, ग्रेट. वसुहत्या तिला विचारते एक 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 मिनिट, नक्की काय शिजतंय तुझ्या डोक्यात? तेव्हा रम्या सांगते की शिजतंय नाही, उकळतंय. पार्थ किचनमध्ये काव्यासाठी जी कॉफी उकळवतोय ना त्या कॉफीने काव्य जागणार नाही तर गाढ झोपी जाणार. आता वसुहत्याला कळत नसतं की हे कसं शक्य आहे. असं कसं होईल रम्या? तेव्हा रम्या समजावते प्लॅन तिला की नक्की काय करायचं आहे. पार्थ किचनमध्ये मस्त आपापल्या धुंदीत काव्यासाठी कॉफी बनवत असतो. काव्या शिकली आणि देशमुखांची प्रगती झाली असं स्वतःच्या मनाशीच बडबडत असताना अचानक त्याला फोन येतो. विचारात पडतो की एवढ्या उशिरा मला कोणी कॉल केला असावा. तर वसुहत्याने घरातल्या घरात फोन केलेला असतो. पार्थ विचारतो की अरे वा आत्या, इतक्या रात्री अपरात्री तू मला घरातल्या घरात कॉल करतेस? तेव्हा वसुहत्या म्हणते की काय करणार ना बाबा, माझ्या भाच्याला माझ्याशी बोलायला वेळच नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की कसं आहे ना वसुहत्या, भाच्याला रात्री अपरात्री मारलेले टॉन्ट त्रासदायक ठरू शकतात. आता दोघेही हसायला लागतात. पार्थ विचारतो की बरं सांग काय काम आहे? तेव्हा वसुहत्याने रम्यासोबत प्लॅन बनवलेला असतो. वसुहत्या सांगते की तळेगावची प्रॉपर्टी आहे ना त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे आणि तुझी सही अर्जंट हवी आहे. आत्ताच्या आत्ता ये आणि पटकन सही कर. तेव्हा पार्थ वैतागतो, काय हे वसुहत्या, किती कामाचा विचार करतेस? उद्या करूयात ना आपण सह्या. तेव्हा वसुहत्या हट्टालाच पेटते, उगाच सकाळी वगैरे काही नाही या, आत्ताच्या आत्ता ये आणि सह्या कर म्हणते. अरे पार्थ, मीच आले असते रे खाली, परंतु माझे ना गुडघे दुखत आहेत. आता माझ्यासाठी एवढंही नाही करणार का? हे बघ, तू नाही सही केली तर रात्रभर मला त्याच गोष्टीचा विचार पडेल आणि माझी झोप नाही होणार. तेव्हा पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे, मीच येतो. पार्थ इतका वैतागतो तोपर्यंत रम्या तिथे एक किचनपाशी येऊन लपलेली असते. पार्थ किचनमधून बाहेर पडताच रम्या पटकन किचनमध्ये एंट्री घेते. रम्या चोर पावलाने किचनमध्ये शिरते आणि पटकन सायफळाचे डबे हातात घेते आणि विचार करते की काव्या, हेच सायफळ वापरून मी नंदिनीला तिच्याच हळदीला ती कशी उशिरा उठेल याचा बंदोबस्त केला होता. आता हेच जायफळ मी तुझ्यासाठी वापरणार. आता मीही बघते की तू अभ्यास कशी करतेस. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. जीवाचं वागणं पाहून नंदिनीने धक्कादायक निर्णय घेतलेला असतो. एवढे प्रयत्न करून पण जीवाला त्याच्या दुःखातून बाहेर पडायचंच नसेल तर रम्याने काव्याच्या कॉफीत जायफळ मिक्स केलेलं असतं. पार्थ काव्या दोघेही जेव्हा कॉफी त्यांच्या रूममध्ये पित असतात रम्या त्यांच्यावरती बारीक नजर ठेवून असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा जीवा स्वतःचं घड्याळ चेक करतो पाहतो तर नंदिनीचं घड्याळ हे घरीच राहिलेलं असतं. जीवा विचार करतो की नंदिनी अशी का वागते. आता नक्की नंदिनीचा काय निर्णय असेल आणि रम्याचं कारस्थान सक्सेसफुल होईल का?